हे गाईज वेलकम बॅक टू डे 10 आउट ऑफ 100. सध्या माझ्याकडे आई-पप्पा आलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय आणि ते माझी फर्स्ट प्रायोरिटी आहेत. त्यामुळे सध्या व्लॉग्स यायला थोडासा लेट होते, कारण माझा सगळ्यात जास्त वेळ त्यांच्यासोबतच मी स्पेंड आणि करते. आमचे पप्पा आमच्या आत्ताच बाळाला घेऊन आले छानपैकी. आणि मी वाटल्यास काहीतरी समजा आईला मदत करतच निश्चितच अशी मी अपेक्षा ठेवतो. आता आम्ही निघालेलो आहोत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी, कारण माझे आई पप्पा जीवाची मुंबई करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना फिरवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणतात ना की आई ती आईच असते, या जगात तिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, हे अगदी खरं आहे. मी उठण्याच्या आधी माझ्या आईने घराची सगळी जिम्मेदारी स्वतःवर घेतली. इव्हन तिचं एवढं दुःखच आहे तरी सुद्धा ती उठून सगळं काम तिनं पूर्ण केलेलं होतं. स्वयंपाक बनवला, जेवण खाऊन करून आम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. मी उठले तरी पण तिने मला काही बोलली नाही की तू हे कर ते कर, आता आम्ही आलेलो आहोत, तू लवकर उठ, असं बिलकुलही नाही. खरंच आहे, आई ती आईच असते, तिची जागा खरंच कुणी घेऊ शकत नाही. आणि आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये. तर चला आता दर्शनाला वळूया. खरं तर आम्ही इकडे गेल्यानंतरनं बाळ असल्यामुळे बाळाला आणि पप्पाला आणि ताईला देखील पटकन दर्शन झालं. आम्हाला थोडंसं म्हणजे आईला आणि मला लाईनमध्ये थांबायला लागलं होतं. त्यात त्यांची कुठली तरी एक आरती चालू होती, त्यामुळे मध्येच आम्हाला बंद केलं होतं दर्शन. मग मी आणि आई जवळपास अर्धा तास तरी इथे अडकलो होतो. नंतरनं ती आरती आम्हाला बघायला मिळाली. हरकत नाही, गणपती बाप्पांनी त्यांच्या इथे आम्हाला खूप वेळ थांबून घेतलं, याचाच आनंद जास्त होत होता. आणि इकडे आरती चालू आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय. इथे गर्दी वाढतच चालली होती, पण आमचं खूप छान दर्शन झालं. खूप मजा आली इथे दर्शन करताना. हां, पण तिकडे व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नव्हतं. सो आम्ही आमचे फोटोज, व्हिडिओज काढले आणि त्यानंतरनं आरती देखील घेतली. आणि इथे बघू शकताय तुम्ही, नुर्वी इतकी हॅपी होती पप्पांसोबत. तिनं इतका क्वालिटी टाईम छान स्पेंड केलेला आहे. देन आम्ही गेलो थोडंसं स्नॅक्स खायला, कारण आम्हाला भूक लागलेली होती. मग आम्ही मंचुरियन आणि नूडल्स घेतले. बिकॉज मंचुरियन माझ्या आईची फेवरेट डिश आहे. आई इकडे खाताना खूप हॅपी होती. आणि हे जे हॉटेल होतं ते स्पेशल होतं चायनीजसाठी. घरी आलो, खूप डोकं दुखत होतं. आईकडून छान असा हेड मसाज करून घेतला, तेल लावून घेतलं आणि असा आमचा दिवस छान मजेत गेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओज कसे वाटतात हे देखील सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा. थँक्यू सो मच.